नमस्कार. मी सर्वोत्तम केतकर. महसूल विभागातला एक कनिष्ठ पातळीवरचा कर्मचारी म्हणजे तलाठी. पण हा तलाठी त्याच्या ताब्यात असलेल्या 5-6 गावचा सरकारी मालकच असतो. कारण जमिनीबाबतच्या कोणत्याही सरकारी कागदपत्राची सुरुवात ही तलाठ्यापासून होते आणि काही वेळेला सगळी गावं फिरून ती कागदपत्र तलाठ्यापाशीच येऊन संपतात. आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका आडगावात असेच एक तलाठी होते. एक दिवस ते तलाठी साहेब आपल्या कार्यालयात येऊन काम सुरू करण्यासाठी खुर्चीवर टेकले, एवढ्यात ती खुर्ची मोडून पडली. आता काम करायला खुर्ची आवश्यक आहे, या हिशेबाने त्यांनी एक साधा अर्ज लिहिला तलाठ्याच्या वरती अधिकारी म्हणजे मंडल अधिकारी की माझी खुर्ची अमुक दिवशी अशी अशी मोडली आणि तेव्हा मला काम करण्यासाठी शासनाने नवीन खुर्चीची व्यवस्था करावी. आणि तो अर्ज त्यांनी वरच्या अधिकाऱ्याकडे म्हणजे मंडल अधिकाऱ्याकडे पाठवलं. मंडल अधिकाऱ्यांच्या समोर हा अर्ज आल्याबरोबर त्यांचं शंकाकूर मन एकदम उसळी खायला लागलं आणि त्यांनी ही खुर्ची कशी मोडली याचा खुलासा करावा असं एक पत्र उलट टपाली त्या तलाठ्याला पाठवून दिलं. मंडल ऑफिसकडनं जुनं गेलेलं पत्र आणि त्याला जोडलेलं नवीन पत्र असं तलाठ्यापर्यंत आलं. मग तलाठ्याने परत जाऊन ती एकदा खुर्ची बघितली तर त्याच्या लक्षात आलं की वाळवी लागून ही खुर्ची मोडली. म्हणून त्याने सरकारी भाषेमध्ये सगळे सविस्तर वर्णन देऊन बाबा ही खुर्ची तपासणी केली असता असं दिसलं की ही वाळवी मुले मोडली असं एक उत्तर तयार केलं आणि परत मंडल अधिकाऱ्यांकडे पाठवून दिलं. मंडल अधिकाऱ्यानं ती बाब योग्य वाटली आणि तिने खुर्चीची जी शिफारस होती ती आपल्याकडून मंजूर करून तहसीलदार साहेबांकडे पाठवून दिली. तहसीलदार साहेबांकडे जेव्हा ही फाईल गेली तेव्हा त्यांना लक्षात आलं की ज्या अर्थी वाळवी लागून ही खुर्ची मोडली म्हणजे हिला पेस्ट कंट्रोल किंवा कीटकनाशक असं काही लावण्यात आलेलं नाही. त्याने एक खरबरीत पत्र तलाठ्याच्या नावाने लिहिलं की बाबा ही वाळवी लागून खुर्ची मोडली असेल तर तिला पेस्ट कंट्रोल केलं होतं की नाही याची शहानिशा करून त्याचा अहवाल करून मग ही फाईल परत पाठवावी. तहसीलदाराकडनं निघालेली फाईल मंडल अधिकाऱ्यांनी परत तलाठ्याकडे पोहोचली. तलाठ्याने आपलं जुनं रेकॉर्ड काढलं. त्याच्यामध्ये त्यांना एक नोंद मिळाली की 16 रुपये खर्च करून 4 वर्षापूर्वी पेस्ट कंट्रोल या खुर्चीसाठी केलेलं होतं आणि तरी ती वाळवी लागून मोडली. म्हणून त्याने तसा एक नवीन अहवाल तयार केला की आमच्या रेकॉर्डप्रमाणे त्याला ती जुनी बिलं होती त्याचे सगळे उतारे जोडले आणि ती फाईल परत मंडल अधिकाऱ्याकडनं तहसीलदारांपर्यंत रवाना केली. ही फाईल जेव्हा तहसीलदारांकडे पोहोचली तेव्हा तहसीलदार म्हणाले की बाबा वाळवी लागली होती पण पेस्ट कंट्रोल करूनही वाळवी लागली होती म्हटल्यावर आता कोणाला दोषी देता येणार नाही. म्हणून त्यांनी तलाठ्याची जी नवीन खुर्ची देण्याची मागणी होती ती आपल्याकडनं पास करून ती फाईल पुढच्या स्तरावर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली. जिल्हाधिकारी कार्यालयातल्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती फाईल समग्र एकाग्र चित्ताने वाचली आणि त्याचं असं लक्षात आलं की पेस्ट कंट्रोल करूनही जर खुर्ची मोडली असेल तर भरपाई पेस्ट कंट्रोलवाल्यांकडनं वसूल केली पाहिजे, मगच नवीन खुर्चीबद्दल काहीतरी निर्णय घेता येईल. तसं त्याने सविस्तर पत्र लिहिलं आणि ते खाली पाठवून दिलं. मागच्या वेळेसारखंच ते मजल दर मजल करत परत तलाठी साहेबांपर्यंत पोचलं.
मग तलाठी साहेबांनी जुनं रेकॉर्ड काढून तो जुना पेस्ट कंट्रोल करणारा शोधून काढला. त्याला सांगितलं की बाबा तू पेस्ट कंट्रोल केलेली खुर्ची मोडली आणि शासनाने असं विचारलंय. तो पेस्ट कंट्रोलवाला तसा बऱ्यापैकी काम मिळणारा होता, बिझी होता. त्याने म्हणाला, साहेब मी जास्तीत जास्त काय करू शकतो, मी तुमच्याकडनं जेवढे पैसे घेतले तेवढे तुम्हाला परत देतो, याच्यापेक्षा माझ्याकडनं काही अपेक्षा ठेवू नका. तलाठी साहेबांना ते पटलं आणि तलाठ्याने ती त्याच्याकडनं रक्कम वसूल केली, त्याची त्याला पावती दिली, ते सगळे कागदपत्र तयार केले आणि परत ती फाईल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना केली की बाबा त्या पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांनी आपली चूक मान्य केली, त्याच्याकडनं भरपाई वसूल केली. जिल्हाधिकारी स्तरावरती जे महसूल खात्याचे अधिकारी होते त्यांचं या कारवाईने समाधान झालं आणि त्यांनी ती मागणी मान्य केल्याचं एक नोटिंग टाकून ती फाईल मंत्रालयामध्ये पाठवून दिली. मंत्रालयामध्ये कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ती गेली तेव्हा त्याचं असं लक्षात आलं की सरकारी मालमत्तेचा विमा काढणं गरजेचं आहे, म्हणजे इन्शोर्ड करणं. तर आता ही इन्शोर्ड केली होती की नाही याचा तपास लावणं फार गरजेचं आहे. म्हणून त्याने तसं एक पत्र खरडलं की मोडलेल्या खुर्चीचा विमा उतरवला होता अथवा नाही याचा तपशीलवार तपास करून त्याचा अहवाल पाठवावा. फाईल मंत्रालयातून निघाली, जिल्हाधिकाऱ्यांकडे आली, तिथून तहसीलदार, तिथून मंडल कार्यालय आणि परत तलाठी. तलाठ्याने ते पत्र वाचलं आणि परत आपलं जुनं रेकॉर्ड काढलं. त्याच्यामध्ये ऑफिसमधल्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींचा विमा उतरवलेला होता आणि हे खुर्चीच्या नोंदीसमोर लिहिलेलं होतं की या खुर्चीची अस्तित्वात आलेली, म्हणजे ज्या वेळेला ही खुर्ची बनली त्यावेळची तारीख काय सापडत नाही, त्यामुळे विमा कंपनी या खुर्चीचा विमा उतरवू शकत नाही. म्हणून ते विमा कंपनीकडनं दिलगिरीचं पत्र मिळालं त्याला की या खुर्चीचा बाबा ह्या खुर्चीची कधी बनवली गेली किंवा कधी अस्तित्वात आली याचा काही ठोस पुरावा नसल्यामुळे विमा उतरवलेला नाही आणि विमा उतरवणं विमा कंपनीनेच नाकारलं होतं किंवा त्यांना शक्य नव्हतं. त्यांनी तो अहवाल सविस्तरपणे तयार करून त्या फाईलला जोडला आणि परत ती फाईल वर रवाना केली. दरमजल करत ती फाईल परत त्या मंत्रालयातल्या कनिष्ठ अधिकाऱ्याकडे आली. त्याला हे पटलं की बाबा विमा कंपनी स्वतःच जर विमा नाही म्हणत असेल आणि मग आपण विमा काढला नाही हा दोष काही आपल्यावर येणार नाही, म्हणून त्यांनी फाईलची मागणी आपल्या पद्धतीने मान्य केली आणि कनिष्ठ अधिकाऱ्याकडून ती फाईल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेली. वरिष्ठ अधिकाऱ्याने ती सगळी फाईल तपासून पाहिली आणि त्याचं असं लक्षात आलं की मुळात ही खुर्ची कुठून आली याबद्दल काही लिहिलेलं नाही आणि त्यामुळे जी खुर्चीचं इतिहास माहिती नाही ती मोडली कशी आणि मोडलेली आहे हे मान्य करणं मंत्रालयातल्या अधिकाऱ्याला शक्य नव्हतं. म्हणून त्याने तसा एक कागद तयार केला की बाबा या खुर्चीची खरी खरी कूळ कथा म्हणजे ही अस्तित्वात कधी आली ते शोधून काढा, तरच ती मोडली असं मला मान्य करता येईल आणि तसा अभिप्राय आणि तसे कागदपत्र तयार करून पाठवा, मग आपल्या मागणीचा जरूर विचार करण्यात येईल. मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कनिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी असं करत ती फाईल तहसीलदारांकडनं मंडल अधिकारी आणि तलाठ्यापर्यंत पोहोचली. तलाठ्यांनी परत सगळं रेकॉर्ड खंगाळायला सुरुवात केली. तेव्हा त्याचं लक्षात आलं की ब्रिटिशांच्या जमान्यामध्ये कधीतरी कुठच्या तरी एका संस्थानिकांनी ती खुर्ची सरकारला भेट म्हणून दिली होती आणि ती भेट पुढे या तलाठी कार्यालयामध्ये आली होती. तलाठी साहेब खुश झाले की बाबा या खुर्चीचा काहीतरी जन्माचा तपास लागला. म्हणून त्या संस्थानातले कागदपत्र, आपले कागदपत्र, जुनं रेकॉर्ड सगळ्याची मोठी फाईल तयार केली आणि वर पाठवली. मंत्रालयातल्या सचिव दर्जापर्यंत ती पोचली असेल आणि सचिव दर्जानी ती फाईल
कामाच्या व्यापामुळे तशीच 8-10 महिने ठेवून दिली. तोपर्यंत साधारण किती वर्ष गेली असतील याचा अंदाज तुम्ही आणि आम्ही लावू शकतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये 5 वर्ष निघून गेली. शेवटी त्या तलाठी साहेबांनी विचार केला आणि एक पत्र लिहिलं आणि ते लिहिलं थेट मंत्रालयातल्या सचिवाला की बाबा मी 5 वर्षापूर्वी एका खुर्चीची मागणी केली होती, पण आता मला ती खुर्ची नको. असं एक पत्र लिहिलं आणि पोस्टाने रवाना केलं. ते जेव्हा मंत्रालयातल्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पोहोचलं तेव्हा त्याला वेगळीच शंका आली आणि त्याने दुसरं एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये लिहिलं की तुम्ही खुर्ची नको म्हणताय, म्हणजे तुम्ही काम देण्याला किंवा काम करण्याला नकार देताय का? आणि हा असं होत असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी काम करायला नकार देणं हा फार मोठा गुन्हा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? आणि तुम्ही हा गुन्हा जाणीवपूर्वक करत आहात का? या सगळ्याची माहिती पाठवा. आणि पुढे शेवटच्या 2 ओळीत लिहिलं होतं की आजपासून 10व्या दिवशी तुम्ही सगळी कागदपत्र घेऊन समक्ष मंत्रालयातल्या सचिव साहेबांच्या समोर हजर व्हा. तलाठी साहेबांना हे पत्र मिळालं. त्यांना भीती वाटली नाही, त्यांना काळजी वाटली नाही. त्यांनी आपल्या पद्धतीने सगळी तयारी केली आणि ती मंत्रालयातून परत आलेली फाईलही आपल्याबरोबर घेतली आणि ठरलेल्या दिवशी 10व्या दिवशी सचिवांच्या समोर मंत्रालयामध्ये जाऊन उभे राहिले. सचिव साहेबांनी विचारलं की बाबा माझं पत्र मिळालं का आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे काय आहे का? तलाठी साहेब पण तयारीचे होते. त्यांनी एक लिखित स्वरूपात उत्तर तयार करूनच नेलेलं होतं. सचिव साहेबांचा प्रश्न आल्यावर त्या तलाठ्याने ते उत्तर त्यांच्यासमोर दिलं. म्हणजे तो कागद जो लिहिलेला होता तो सचिव साहेबांना सुपूर्द केला. आणि ते पत्र वाचल्यावर सचिव साहेबांचा चेहरा उजळायला लागला. त्यांना आलेलं टेन्शन दूर व्हायला लागलं आणि ते खुश झाले. त्या पत्रामध्ये तलाठी साहेबांनी इतकंच लिहिलं होतं की माझी खुर्ची अमुक दिवशी मोडल्यानंतर एका खुर्चीच्या मागणीसाठी मी 5 वर्ष खात्याशी पत्रव्यवहार करत आहे आणि या सगळ्या पत्रव्यवहाराची तयार झालेली फाईल आज माझ्या खुर्चीच्या जाडी इतकी झालेली आहे आणि त्यामुळे याच्या पुढची माझी उर्वरित राहिलेली वर्ष मी त्या फाईलवर बसूनच काम करू शकतो आणि म्हणून मी स्वतः केलेली खुर्चीची मागणी मागे घेतो. सचिव साहेबांनी ती फाईल लगेच ओके केलं आणि तलाठी साहेबांना एक चहा पाजून त्यांच्या गावी रवाना केलं. नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर. 1972 सालापर्यंत केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे सेंट्रल एक्साईजच्या मुंबई हेडक्वार्टरमधनं बऱ्याच लांबवरच्या प्रदेशाचं कामकाज चालत असे. कारण त्यावेळेला ठाणा आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये फारशी काही कारखानदारी उदयाला आलेली नव्हती. आणि माझे वडील म्हणजे गोविंद पांडुरंग केतकर हे या मुंबई कार्यालयामध्ये कार्यरत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे एक सहकारी होते, त्यांचं नाव होतं देवराम शितोळे. आणि या शितोळे साहेबांकडे फिरतीचं काम होतं. म्हणजे ठिकठिकाणी असलेल्या कारखान्यांची एक नैमित्तिक तपासणी करण्याचं काम या शितोळे साहेबांकडे होतं. त्यामुळे त्यांना रत्नागिरी, रायगड, ठाणा अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरतीवर जावं लागेल. सरकारी नियमाप्रमाणे त्यावेळी जे TA बिल निघायचं म्हणजे ट्रान्सपोर्ट अलाउन्स
किंवा प्रवास भत्ता हे जे बिल निघायचं ते तुम्ही प्रवास केलेल्या किलोमीटरप्रमाणे मिळायचं. आणि शितोळे साहेब ज्या ठिकाणी तपासणीसाठी जात त्या गावचे किलोमीटर धरून त्याचे एक बिल आपल्या हेड ऑफिसला पाठवत. आणि बरीच वर्ष हे बिल जसं शितोळे साहेब पाठवत तसे तसं पास होत असे. परंतु एकदा त्या मुख्यालयात असणाऱ्या जो अकाउंटंट होता त्याची बदली झाली आणि तिथे के मूर्ती नावाचा एक नवीन अकाउंटंट आला. त्या दरम्यान शितोळे साहेब तपासणीसाठी रत्नागिरीला गेले होते आणि रत्नागिरीहून त्यांनी रत्नागिरीपर्यंतच्या प्रवासाचं 326 किलोमीटरचं एक बिल मुख्यालयामध्ये पाठवून दिलं. हे बिल जेव्हा मुख्यालयामध्ये पोचलं तेव्हा त्या मूर्ती साहेबांकडे गेलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये एक खोट काढली. ते म्हणे हे 326 किलोमीटर रत्नागिरीपर्यंत गेले पण याचा पुरेसा पुरावा नाही आहे, इव्हिडन्स नाही, सरकारी भाषेमध्ये इव्हिडन्स नाही आहे. म्हणून ते बिल तसंच पेंडिंग ठेवून शितोळे साहेबांना या मूर्तीने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात लिहिलं की आपलं बिल असं असं मिळालं परंतु या 326 किलोमीटरचा इव्हिडन्स नाही आहे. तोपर्यंत अशी बाब कधी त्या ऑफिसमध्ये किंवा शितोळे साहेबांच्या निदर्शनास आलेली नव्हती. हे पत्र रवाना झाल्यानंतर 10 दिवसांनी जे नवीन अकाउंटंट होते मूर्ती त्यांच्या नावाने एक भलं मोठं पार्सल म्हणजे ज्याचं वजन 50-55 किलो असेल एवढं मुख्यालयामध्ये पोचलं. त्यावेळेला बाकीच्या कोणी सर्व्हिसेस नसल्यामुळे रेग्युलर STच्या पार्सल सेवेने हे 60 किलो वजनाचं जवळजवळ असलेलं पार्सल मूर्ती साहेबांच्या नावाने मुख्यालयामध्ये पोचलं. त्या दिवशी मूर्ती साहेब रजेवर होते. एवढं मोठं पार्सल मूर्ती साहेबांच्या नावाने आलेलं पाहून ऑफिसमधले बाकीचे सगळा कर्मचारी वृंद अतिशय चकित झाला आणि काय असेल काय असेल काय असेल याची सबंध दिवस त्या ऑफिसमध्ये चर्चा होती. दुसऱ्या दिवशी मूर्ती साहेब कामावर आले आणि ते आपल्या केबिनमध्ये जाऊन बसतात न बसतात तोच त्यांच्या शिपायांनी त्यांना वर्दी दिली की साहेब तुमच्या नावाचं 60 किलो वजनाचं एक पार्सल रत्नागिरीहून आले. मूर्ती साहेब थोडे चकित झाले आणि ते 2 मजले उतरून जे पार्सल ठेवलेलं होतं त्या जागी गेले. त्यांनी आपल्या नावाची खात्री केली, आपल्या पदाची खात्री केली, ऑफिसचा पत्ता बघितला आणि मग ते पार्सल उघडायचे त्या शिपायाला आज्ञा केली. शिपायांनी ते लाकडी बॉक्सचं पार्सल उघडलं. तोपर्यंत ऑफिसमधले सगळे लोकही कुतूहलाने त्या पार्सलच्या भोवती जमा झालेले होते आणि त्या पार्सलमधली आतली वस्तू बघून सगळ्यांचे डोळे विस्फारले. आतमध्ये मैलाचा दगड म्हणजे ज्याला आपण माइलस्टोन म्हणतो तो माइलस्टोन होता आणि तो बाहेर काढल्यावर त्याच्यावर लिहिलेलं होतं मुंबई 326 किलोमीटर. शितोळे साहेबांनी या पत्राला उत्तर म्हणून भला मोठा एव्हिडन्स जो सगळ्यांना मान्य होईल असा मूर्ती साहेबांच्या नावाने पाठवून दिलेला होता. आणि त्याच्यानंतर मूर्ती साहेबांची बदली होईपर्यंत ते सुधारले असतील असं आपल्याला जर वाटत असेल तर तसा काही प्रकार घडला नाही. एवढा मोठा एव्हिडन्स आल्यावर शितोळे साहेबांचं पहिलं बिल त्या मूर्ती साहेबांनी पास केलं. नंतर 2-2.5 वर्षांनी त्या मूर्ती साहेबांच्या बदलीची ऑर्डर आली आणि ते दुसऱ्या माणसाला चार्ज देऊन आपल्या बदलीच्या नवीन ठिकाणी निघून गेले. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यतः जो पगार मिळायचा तो रोखीमध्ये मिळत असे. चेक, अकाउंट ट्रान्सफर अशा सुविधा त्यावेळेला नव्हत्या आणि हे पगार वाटपाचं काम त्या ऑफिसमधला अकाउंटंट करत असे. मूर्ती साहेबांची बदली झाल्यावर तिथे महाजन नावाचे एक दुसरे अकाउंटंट म्हणून रुजू झाले
आणि ते रुजू झाल्यानंतर 15 दिवसातच पगाराची तारीख म्हणजे 1 तारीख आली. आता नवीन आलेले महाजन साहेब हे प्रत्येक कर्मचाऱ्याला काही ओळखत नव्हते आणि त्यावेळी आज जे आपल्याकडे प्रत्येकाचं एक आय कार्ड असतं, IT प्रूफ, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड असं काही त्यावेळेला नसायचं. पण सरकारी नियमाप्रमाणे त्या ऑफिसमध्ये असणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं एक सर्व्हिस बुक म्हणून रेकॉर्ड असेल आणि त्या सर्व्हिस बुकमध्ये तपशीलवार सगळ्या नोंदी केलेल्या असत आणि त्याच्या सुरुवातीला ज्या नोंदी असत त्यामध्ये त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलेलं असेल. एखादी जन्मखूण, एखादा विचित्र प्रकार त्याच्यामध्ये नोंदलेला असेल, त्याची खूण म्हणून. महाजन साहेबांनी नवीन कर्मचाऱ्यांना आपण ओळखत नसल्यामुळे ते सर्व्हिस बुक घेऊन प्रत्येकाचा पगार वाटायला बसले. समोर माणूस आला की सर्व्हिस बुक काढत त्यातल्या नोंदी पाहून त्या माणसाची पडताळणी करत आणि त्याला त्याचा पगार देऊन टाकत. शितोळे साहेब जेव्हा पगार घ्यायला गेले तेव्हा महाजनांनी शितोळे साहेबांचं सर्व्हिस बुक काढलं आणि 1, 2, 5, 10 मिनटं त्यांच्याकडे बघत राहिले आणि म्हणाले, साहेब तुम्हाला मला पगार देता येणार नाही. शितोळे साहेब आश्चर्यचकित झाले. म्हणे, का बुवा? म्हणे, काय आहे या सर्व्हिस बुकामध्ये लिहिलेलं वर्णन आणि तुमचं वर्णन म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष आहात ते हे काही जुळत नाही आहे. हे लक्षात आल्यावर शितोळे साहेब जरा पुढे झाले आणि आपल्या सर्व्हिस बुकमध्ये काय नोंद आहे जी आत्ता आपल्या व्यक्तिमत्वाशी जुळत नाही आहे अशा उद्देशाने सर्व्हिस बुक त्यांनी काढून बघितलं. त्यामध्ये मूर्ती साहेब जे अकाउंटंट म्हणून दुसरीकडे बदली होऊन गेले होते त्यांनी जाता जाता एक नोंद केली होती की या माणसाचे समोरचे 2 दात पडलेले आहेत. शितोळे साहेबांचे सगळे दात शाबूत होते पण मूर्ती साहेबांनी जाता जाता ही नोंद करून गेल्यामुळे नवीन आलेले महाजन साहेब शितोळे साहेबांकडे बघून आणि त्यांचे सगळे शाबूत असलेले दात बघून त्यांना पगार द्यायला काकू करत होते. त्याच्यावर बरीच भोवती झाली पण सरकारी नियमाप्रमाणे ज्याने ती नोंद केली त्यानेच ती बदली करायची असते. त्याच्यामध्ये सुधारणा किंवा बदली करण्याचा अधिकार आणि मूर्ती साहेबांची बदली झाली होती हैदराबादला. महाजन साहेबांनी इतरांच्या सांगण्यावरून त्या दिवशी पगार दिला पण त्यांना हेही सांगितलं की बाबा तुमच्या पुढच्या सोयीसाठी मूर्ती साहेबांनी केलेली ही नोंद त्यांच्याकडनंच बदली करून तुम्हाला आणावी लागेल. मरता क्या न करता महाजन साहेबांनी ते सर्व्हिस बुक घेतलं, हैदराबादला गेले, तिथे मूर्ती साहेबांची गाठ घेतली, त्यांना काही विनवण्या केल्या आणि मोठ्या मिन्नतवारीने मूर्ती साहेबांनी ती नोंद रद्द करून दिली. याला म्हणतात सरकारी खाक्या.